आत्ता आपण चाललो आहे फिरायला, फक्त फिरायला. कुठं जायचं आहे माहीत नाही, कारण मी आज बसने फिरणार आहे आणि बसनं जरा बरं वाटतं आहे. बघा, आज नेपाळची रियालिटी बघायची आहे आपल्याला, की लोक किती चांगले आहेत. कारण का माहीत आहे का, 2-3 दिवस झालं म्हणजे लोकांच्यात मी गेलेलोच नाही. आपण प्रायव्हेट बाईकवरूनच फिरतो. एकच फक्त आपण बोलणं झालं आहे आपलं, ते माझ्या हिंदी चॅनलवर आहे, ते राजन थापा म्हणून, त्यांच्याशी बोलणं झालं आहे. आता इथल्या लोकांशी बघूया कोण काय माहिती सांगते, काय माहिती सांगते ते बघूया आपण. मी तुम्हाला ते मराठीत कन्वर्ट करून सांगेन. बघा, कोणतरी भेटलं तर पाहिजे ना, असं व्यवस्थित माहिती सांगणार आहे. पण शोधायचं, आपण आता शोध घ्यायला बाहेर पडले. पण रियालिटी तुम्हाला या व्हिडिओमधून समजेल नेपाळची की काय आहे ते. इथे बस लागते, बसच्या ठिकाणी आहे आपण. आणि पाठीमागं सगळा पर्वत आहे बघा, या साईड लांब मागे पर्वत आहे ना. बघत राहा, आपण एक्सप्लोर करूया रिअल नेपाळ. कारण आपण टुरिस्ट स्पॉट तर सगळं बघितले, पण रिअल नेपाळ बघितलेलं नाही अजून. चला एक्सप्लोर करूया. मी आत्ता असल्या गाडीतून आलो बघा, तिथून भरलेल्या गाडीतून आलो. ही गाडी आहे माझ्या पाठीमागं, त्यातून आलो. आणि आता हायवेला आले आपण, रिंग रोडचा हा हायवे. आणि इथून आपल्याला घावल तिकडे जायचं. घावल तिकडे म्हणजे घावल तिकडे चांगलं त्या ठिकाणी आहे. मला एक ठिकाण आवडलेलं आहे, तिथं जायचं आहे आपण, दाखवतो तुम्हाला. चला जाऊया. असे इथे कुठून भरायच्या गाड्या आहेत त्या बघा, म्हणजे एकदम जास्त लोक भरतात. ओमनीसारखी गाडी आहे ती टोयोटाची, आणि त्यात भरपूर लोक भरली जातात. काय कसं काय करतात, काय मॅनेज मला काय समजून झालं. पण किती लोक भरते ते बघा तिथं. एका गाडीत आमच्या तेवढ्या ओमनीसारख्या 20 माणसं असतात, उभा राहून वाकून असं तसं पण भरलेलं आहे. आता तिकडे नाही जायचं आपल्याला गाडी कुठली येते त्याच्यावर सांगतो तुम्हाला. बघत राहा, पोचल्यानंतर सांगतो. हॅलो गाइस, बिग फॅन. ही जागा मी स्वतः निवडलेली आहे आणि इथं मस्त आहे वातावरण. मस्त येवा, हम हजी नहीं आती यार. मजा आहे ना. बिग फॅन है यार, आपका बिग फॅन है. सबस्क्राईब करते का? नाम क्या है यूट्यूब का, बोलो. ट्रॅव्हल विथ सत्या. सॉरी इधर आना ना, ये इधर डाटा है, मैं सब्सक्राइब करता. ये ब्लॉग आऊंगा नहीं. ट्रॅव्हल सत्या आएगा अभी. ब्लॉग आएगा भैया, परसों आएगा. हाँ इधर से. गाइस सब्सक्राइब मी आल्सो. वासुदेव गेमिंग फ्री फायर. अरे वा. हाँ गेमर. मी आल्सो. it's me also mother is also Vasudev. कैमरा में बराबर हूँ मेरे साथ. कैमरे में मैं अच्छा आता हूँ ना. इधर से सुंदर बहुत सुंदर. अच्छा है. आप किधर से आए? इंडिया से. हाँ, इंडिया से. अभी मैं तो जानना बहुत अच्छा आता हूँ. कोलोन, आपको पता है कोलोन वरना. ये ऑल कर दो ना. तुम मुझको प्यार करती है क्या नहीं? ऑल कर दो. हाँ ठीक है हो जाएगा. डिसेबल कर. ऑल नहीं होता है. ऑल नहीं होता है. हाँ. तो आपका वीडियो भी आता है उन्हें थंबनेल मार्केट. ही जागा मी स्वतःहून एक्सप्लोअर केलेली आहे. आणि इथं हे जे मंदिर आहे ते कृष्ण मंदिर आहे. इथं सकाळी भजन असतं आहे, पण सकाळी बोलत की त्याला तिकीट नसते. आत्ता हे आम्ही तिकीट घेऊन आलेलो आहे आणि मस्त आहे. इथं सगळं वातावरण बघा कसलं भारी आहे, सगळं हिरवं सगळं. आणि हे कृष्ण मंदिर आहे. मस्त आहे ना कृष्ण मंदिर. घंटा बघा इथं, अशा घंटा कायम दिसतात. भैया कृष्ण मंदिर आहे ना, कृष्ण मंदिर आहे ना.
ये कौन सा मंदिर है? हाँ, कृष्ण मंदिर किधर है? ये वाला? ये भजन चल रहा है क्या? सुबह का होता क्या? हाँ, ये कृष्ण मंदिर है। ओ हो। जय श्री कृष्ण, राधे कृष्ण। राधा से ऊपर है। हाँ, राधा जी का? राम लक्ष्मण का है। राम सीता। हाँ हाँ, तो बहुत बढ़िया है यहाँ पे देख के। हाँ, ये क्या है? बाल नीलकंठ की जय जय। बाल नीलकंठ हे सोए हुए विष्णू जी विराजमान। कसलं भारी आहे विष्णू इथं. हाँ, सीतामाई, ये सीतामाई है? राम लक्ष्मण। राम लक्ष्मण सीता जी। हाँ हाँ, वही तो है। हाँ बुद्ध है। हाँ, बुद्धा जी भी है, शंभू है। शंभू भी है। हाँ, थैंक यू भैया दिखाने के लिए. लय भारी आहे इथं. हे बघा विष्णू झोपलेले आहेत पाण्यात आणि मस्त वाटलं मला इथं. हा तर व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा, कारण हे स्वतः एक्सप्लोअर केलेलं मी ठिकाण आहे. कोणालाही विचारलेलं नाही की टुरिस्ट पॉईंट कुठला. आणि इथं मी तिकीट देऊन आलेलं आहे. तिकीट फक्त 60 रुपये आहे टुरिस्टसाठी. तर इथं आलो आहे आपण. आता कृष्ण मंदिरांचं आणि राम लक्ष्मण सीताचं दर्शन घेतलं आहे. इथं लय मोठा मासा आहे. कुठला वेगळाच मासा आहे इथं, ड्रॅगन सारखा आहे. जरा वर आला तर दिसला तुम्हाला. आहे मोठा आहे. असं आपल्याकडे एवढा मोठा बघायला नाही मिळायचं कदाचित. इथं लोकांच्या बरोबर पण काही गोष्टी इथं गोष्ट बघूया काय होतंय का. तर थांबलं बघितलं पाहिजे, त्यांचे विचार ऐकलं पाहिजेत लोकांचं. कारण म्हणजे आपल्याला फ्लाईट आहे. बघूया कसं आहे ते. जरा बसूया इथे कुठं. पार्क बघा मस्त आहे सजवलेली. बसल्याशिवाय समजणार नाही कुठे, तर बसूया. इथं फोटोशूट भरपूर चालतं पार्कमध्ये. बघूया तर बसूया जरा आणि थोडंफार एक्सप्लोअर करूया. बघूया जरा काय काय आहे काय नाही. त्याशिवाय समजणार नाही की इथल्या लोकांची मतं काय आहेत. ठीक आहे. इथं खूप लोक नेपाळमधलीच फिरायला येतात. बाकी सगळे बाहेरचे पण इथं टुरिस्ट जास्त नाही, सगळे नेपाळमध्येच आहेत आणि कपल्स वगैरे येतात. इथल्या लोकांनीच इथं सांगितलं की जे कॅमेरे आहेत ना इथं 3-3, 4-4 लाख रुपये. आणि आपल्या इथं जर बघितलं तर 50,000 जास्त झाले आपल्या इथं कॅमेऱ्याला. इथं खूप महाग आहे. आणि इथं फोटोग्राफीला एक व्यक्ती 200 रुपये घेतो एका फोटोग्राफीला. तर इतकं महाग आहे नेपाळ. म्हणजे जेवढी करन्सी स्ट्रॉंग, याच्यातून एवढाच अंदाज लावा की जेवढी करन्सी स्ट्रॉंग तेवढी स्वस्त. म्हणजे अमेरिकेत तुम्ही राहिलात तर तिथली करन्सी आपल्यापेक्षा स्ट्रॉंग आहे, पण तिथं स्वस्तही असणार आहे. कारण तिथल्या पगाराच्या बेसिसवर तिथं प्रोडक्ट मिळत असते. आता आपल्या इथं कोणीही उपाशी मारणार नाही, पण इथं आहे ना नेपाळमध्ये तुमच्याकडे जर 200 रुपये नसतील तर तुम्ही अर्ध्या पोटावर उठायचं. इतकी कंडिशन बेकार आहे. बघा आपण आणि एक्सप्लोअर करूया, काही माहिती घेऊया. इथल्या लोकांनी सांगितलेली माहिती. याच गार्डनचा व्हिडिओ गार्डनमधला जो आहे तो मी माझ्या हिंदी चॅनलवर टाकलेला आहे. हे मराठी चॅनल आहे आणि हिंदी चॅनलवर तुम्ही जाऊन बघा. तिथं मी एका व्यक्तीचा इंटरव्ह्यू नाही माहिती घेतली
की इथे काय काय असतं आणि त्यांनी भरपूर सांगितलं की इथं सगळं महाग आहेच. बाकीच्या गोष्टी सांगितल्या. काही लोक मनात ठेवून आहेत इथली महागाई. आपण म्हणतो नेपाळ स्वस्त आहे, पहिली ट्रिप करावी, इंटरनॅशनल पण ट्रिप होते आणि बाकीच्या पण गोष्टी आहेत. मग थायलंडला पण आपल्याला विजा कुठंच आहे ना, तिथं पण गेलं पाहिजे. पण बघा आणि तुमच्या यानं नेपाळला या एकदा, कारण इतकं सुंदर असं जे आहे झाडी वगैरे हिरवळ. आपल्या इकडं कसं वेगळं असते, बाहेरच्या देशात आल्यावर वेगळं असते. नक्की बघायला या एकदा नेपाळ. आयुष्यात येऊन फक्त पैसाच कमवायचा नाही आणि नुसतं राबायचं नाही, बाकीच्या पण गोष्टी आहेत या दुनियेमध्ये, तर त्याही बघा खूप आहे तिथं. बघूया मग कसं आहे काय. तर पाहत राहा, बघूया कसं. तर खूप बघितलं, काय काय जाणून घेतलं आणि बघतच आहे मी अजून पण. इथं कपल्ससाठी पण जागा आहेत, तिथं राखीव जागा असतात. म्हणजे बसमध्ये पण मी बघितलं की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसाठी पण वेगळ्या वेगळ्या सीट्स आहेत. असं पहिल्यांदाच मी एकदम फ्रेंडली वातावरणात बघितलं. तर पाहत राहा, बघूया कसं आहे. अजून खूप काही बघायचं आहे, माहिती घ्यायची आहे. पण इथं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसाठी असतं सगळं. स्पेशल त्यांना ट्रीट केलं जातं, कोणालाही डिस्टर्ब केलं जात नाही आणि आपल्या इथं डिस्टर्ब केल्याशिवाय कोण राहत नाही. असंच आहे सगळं. बसमध्ये यांना स्पेशल जागा असते, म्हणजे याच्यावरूनच ओळखून जा की काय असेल काय नसेल. माझ्या पाठीमागं भरपूर काय काय आहे आणि इथं बघू शकता हे एक कृष्ण मंदिर आहे. खूप काही आहे इथं. पाऊस पडायला लागला आता. कॅमेरा माईक काय खराब झालेलं आहे, नॉईजी वाटत असेल जरा तुम्हाला, पण बघत राहा, आहे तुमच्यासोबत मी. इथे एक तलाव आहे, त्यामध्ये लाल कलरचा मासा आहे, लाल आणि पोपटी कलरचा. आणि हे जे आहे हे गार्डन आहे मस्तपैकी एकदम, इथून इथंपर्यंत असं भजनाची गाणी चाललेली आहेत. पाऊस आलेला आहे, मला गेलंच पाहिजे गोंगू बस स्टॉपजवळ, कारण मी तिथेच राहिलेलं आहे आणि भरपूर काय काय एक्सप्लोर केलेलं आहे. चला जाताना आणि दाखवतो राहिलेलं गार्डन. खूप काही माहिती घेतलेली आहे आणि आपण जाऊया आता. इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्या त्याबद्दल धन्यवाद. असंच बघत राहा आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण हे गार्डन आहे, त्याचं नाव काय, बालाजी पार्क. आपण बालाजी पार्क आत्ता पाहिलं आणि तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा मला. बघूया आता पुढचं काहीतरी एक्सप्लोर करूया, जातानाच मी करणारच आहे. तर पाहत राहा.